असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आज आपण दिग्रस जिल्हा यवतमाळ यामधील संजय दुलीचंद राठोड शिवसेना शिंदे सेनेचे संजय दुलीचंद राठोड यांना 53 वर्षाचे असून यांचं शिक्षण BCom BPed एवढं झालेलं आहे. तर या मंत्र्यांविषयीची एक थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. तर संजय राठोड हे जे आज मंत्री झाले तर त्याची जी पाळंमुळं आहेत ती 1993 पासून सुरू झाली आहेत. 1993ला ते राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी सुरुवात केली एक शिवसेनेच्या माध्यमातून. आणि शिवसेनेचं जे काम करायचं त्यावेळेस शिवसेना पक्ष काही महत्त्वाचा एवढा झालेला नव्हता आणि शिवसेनेचं सरकारही त्यावेळेस आलं नव्हतं. 1995ला शिवसेनेचं मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना जे सरकार आलं, पण तत्पूर्वी ही शिवसेना एक लोकांचं एक लक्ष वेधणारी किंवा एक थोडेफार कामं करणारे आंदोलनं किंवा इतर काही त्या धरणे वगैरे अशा कामामध्ये हे काम करत होते हे कार्यकर्ते. तर मग हे 1993मध्ये हे संजय राठोड यांनी शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली. आणि मग शिवसेनेचं काम केल्यानंतर शिवसेनेमध्ये पदं असतात. म्हणजे ग्रामीण शहराध्यक्ष, शहरापासून खेड्यापासून जिल्ह्यापासून तालुक्यापासूनची जी पदं असतात तर ती पदं पहिल्यांदा मग गावचं काम केलं, त्यानंतर प्रभागाचं काम पहिल्यांदाच, त्याच्यानंतर मग तालुक्याचं काम, मग गटाचं काम, अशा पद्धतीचं व्यवस्थित असतं. मग नंतर जिल्ह्याचं काम, नंतर एक म्हणजे अशा पद्धतीचे जे कामं असतात ते करत करत त्यांनी बरीचशी पदं मिळवली शिवसेनेमध्ये. आणि ही सगळी पदं मिळवत असताना त्यांनी म्हणजे अपार श्रम केले, कष्ट केले. कोणालाही सहजासहजी अशी पदं काही मिळत नाहीत, कारण त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. लोकांकडे जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, लोकांच्या अडीअडचणी, त्यांच्यामध्ये काय काय विभाग असतो तो. मग 1993 ते 2004 पर्यंत म्हणजे 18 वर्ष. त्यानंतर त्यांनी 18 वर्ष त्यानंतर हे शिवसेनेचं जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. मग ते कायम जिल्हा प्रमुख म्हणून यवतमाळचे काम केलं त्यांनी. 18 वर्ष ते एकच जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं. त्यानंतर 2004मध्ये दारव्हा मतदारसंघातून ते निवडून आले आणि विधानसभेमध्ये पोचले 2004ला. तर 2004ला ते पोचल्यानंतर तर ते जिल्हाध्यक्ष होतेच शिवसेनेचे. आणि मग त्यानंतर 2004 नंतर त्यांनी 5 टर्म आमदार म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर संजय राठोड यांनी आता यावेळेस तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आणि यापूर्वी ते 2 वेळा मंत्री म्हणून राहिले होते. तर राठोड हे जे आहे संजय राठोड यांनी 2004मध्ये जे काँग्रेसचे अध्यक्ष होते, महाराष्ट्राचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, आणि ते ज्येष्ठ नेते होते, तर त्यांचा पराभव केला. आणि त्यानंतर ते म्हणजे एकदम विजयीच राहिले. त्यानंतर 2009मध्ये या दारव्हा विधानसभेचं एक पुनर्वसन झालं. 2009मध्ये पुनर्गठन म्हणायचं, पुनर्वसन नाही, पुनर्गठन झालं. आणि त्यातून एक दिग्रस हा मतदारसंघ तयार झाला. मग ह्या संजय राठोड यांनी या दिग्रस मतदारसंघातून 2009ला पण विजय मिळवला. त्यांच्या विरोधात संजय देशमुख, त्याच्यानंतर 2014ला वसंतराव घोईखेडकर असे मोठमोठे नेते काँग्रेसचे, विरोधी पक्षाचे वगैरे विरोधक असे उभे राहिले. आणि परत 2024मध्ये आता शेवटच्या निवडणुकीत या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे उभे राहिले. तर यांचाही परत पराभव करून हे राठोड
संजय राठोड हे निवडून आलेले आहेत. आणि हा जो सामना होता अत्यंत हा चुरशीचा सामना झाला आणि राज्याचं लक्ष याकडे लागलं होतं. पण अखेरच्या क्षणी हे संजय दुलीचंद राठोड हे निवडून आले. तर या संजय दुलीचंद राठोड यांचं कामही फार मोठ्या प्रकारचं आहे. त्यांच्यावर मध्यंतरी काही आरोपही करण्यात आले होते, त्यातून ते गेले, सुटले. म्हणजे साधारण आणि एकंदरीत दृष्टिकोनातून ते ज्या समाजाचे आहेत, त्या समाजामध्ये अत्यंत लोकप्रिय असून आपल्या विविध प्रकारे समाजासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि इतर समाजांसाठी देखील मतदारसंघातील सर्व लोकांसाठी एक शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणे, शेतीला पाणी पुरवठा, त्यानंतर गावोगाव पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, उन्हाळ्यात देखील तो एक भाग. परत गावखेड्यावर, गावतांड्यावर काही रस्ते ते चांगल्या पद्धतीचे म्हणजे एकेरी नका दुहेरी रस्ते तयार करणे वगैरे अशा पद्धतीचे खूप कामं त्यांनी केलेली आहेत. त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतात, वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या काही केंद्र सरकार राबवत असतं आणि काही योजना ह्या महाराष्ट्र सरकार राबवत असतं. तर महाराष्ट्र सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. त्याच्यानंतर मुख्यमंत्री सडक योजनेतून परत सडका किंवा हे काम होतं. त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, ती केंद्र सरकार राबवतं. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारला राबवतं. म्हणजे अशा वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, वयोश्री योजना आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना सहाय्य योजना आहे, बेरोजगार भत्ता योजना आहे, खूप योजना आहेत. तर त्या सगळ्या योजना या संजय राठोड हे चांगल्या पद्धतीने राबवित असून मतदारसंघातील लोक त्यांच्यावर खूप खुश आहेत. आणि त्यामुळं यांना 5व्यांदा आमदार म्हणून त्यांनी निवडून दिलेलं आहे. ते त्यांनी जे काम केलं ते इतर कुणालाही करता न येण्यासारखे आहे. त्यांच्या विरोधात अनेक विरोधक उभं राहतात, प्रयत्न करतात निवडून येण्याचा, परंतु लोक त्यांना मत देत नाहीत. कारण हे संजय दुलीचंद राठोड ही व्यक्तीच अशा पद्धतीची आहे, की मतदारसंघातील प्रत्येकाला ही व्यक्ती अतिशय महत्त्वाची किंवा आपला माणूस, आपली नेता म्हणून परिचित आहे. आणि हे करत असताना त्यांनी कधी अपपर भाव केला नाही. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचं काम ते मोठ्या पद्धतीने करत असतात. आता लोकांना सहकार्य करत असतात. त्यानंतर धार्मिक कामाला आपल्या जाती जमातीतील लोकांना आर्थिक मदतही करत असतात. म्हणजे त्यांचं कार्य हे फार व्यक्तिगत पातळीवर देखील मोठं आहे. तर अशा या व्यक्तीचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल सरकारचं त्यांचं अभिनंदन त्यांनी केलेलंच पाहिजे. कारण ते एकनाथ शिंदे या च्या शिवसेनेतर्फे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून रुजू झाले आहेत. आता त्यांचं कार्य आता फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू राहणार आहे. आपण या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि एक कॉमेंट करा. आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट करून आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.